सुवर्ण दान करण्याचं आणि सुवर्ण धारण करण्याचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत. जुन्या काळी मोठमोठाले राजे महाराजे एक विशिष्ट मंदिराच्या ठिकाणी देखील सुवर्णाचं मोठ्या प्रमाणात दान केलं जायचं आणि राजा राणी किंवा जुनी प्रजा देखील जे आहे ते सुवर्ण धारण करण्याला महत्व देत होते. सुवर्ण हे आपल्या हिंदू सनातन धर्मातलं सर्वात पवित्र धातू आहे. सुवर्ण दान व सुवर्ण धारण केल्या मात्राने मनुष्याचं शरीर पवित्र होतं. परंतु आत्ताच्या काळात सोनं धारण करणं आणि सोनं घालणं हे प्रत्येकासाठी पॉसिबल नाहीये किंवा सर्वसाधारण माणूस हे घालू शकत नाही, धारण करू शकत नाही. परंतु आज जर सोन्याचं महत्व सांगायचं म्हटलं तर आपले जे वरिष्ठ माणसं आहेत किंवा ज्यांना आदरस्थानी आपण मानतो त्यांना इतर कोणत्याही भेटवस्तू न देता सुवर्ण दानाच्या वस्तू दिल्या पाहिजे. भगवतीच्या मंदिरात जाताना जर देवीला नवस बोलायचं आहे तर सुवर्ण दानाचं नवस बोललं पाहिजे, जेणेकरून आपल्या मंदिरांमध्ये एक विशिष्ट स्थान, एक विशिष्ट सेवा आपल्याकडून लागेल. आणि सुवर्ण आवर्जून धारण केलं पाहिजे. गुंजभर का आहे ना, सोनं प्रत्येक माणसाच्या अंगावर असलं पाहिजे. माता भगवती सर्वांच्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदो ही भगवती चरणी प्रार्थना. अहिल्यानगर काळा माता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं सुवर्णाचं महत्व मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. म्हणून चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. ओम काली, जय भवानी.